सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024. ट्रू लाईज नावाची इंग्लिश मूवी बघितली. छान आहेत ॲक्शन पॅक्ड थ्रिलर, पण छान आहे, आवडलं मला. एक IAS एजंट असतो, डिटेक्टिव्ह म्हणजे जासूस, देशाकरता जासूसी करणारा, आणि घरी त्याला एक बायको, म्हणजे ती सेकंड मॅरेज वाली बायको असते आणि तिची एक मुलगी असते, आणि त्याचं आपल्या बायकोवर खूप प्रेम असतं. पण त्याला असं का माहित मध्ये मध्ये, आणि त्यांनी आपलं आता ऑफकोर्स जासूस आहे तर खरी आयडेंटिटी लपवलेलीच असते. त्यांनी मी एक सेल्समन आहे म्हणून असं सांगितलेलं असतं घरी, आणि एक रुटीन त्याचं आयुष्य असं कंटाळणं, काही कुठे फार जास्ती मजा करायला जायचं नाही कारण बिझीच असायचं. आणि मुलगी पण त्याला काही लाईक करत नसते, आणि त्याला असं वाटत असतं उगीच की बायको पण आपल्यावर प्रेम करते का नाही करत, खरंच कितपत करते वगैरे, असं जरा थोडीशी मनामध्ये कधी कधी शंका त्याच्या उद्भवत असते. आता ह्या सगळ्या म्हणजे रुटीन त्याच्या ह्याच्यामध्ये त्याचा एक मित्र असतो जो नेहमी त्याच्या बरोबर असतो, ड्रायव्हिंग पण करतो. तर अजून एक यंग मुलगा असतो की जो असं काही गोष्टी हॅक वगैरे करायच्या असतील तर त्या, म्हणजे तो कॉम्प्युटर एक्सपर्ट असतो. अशाच एका मिशनवर हे लोक गेलेले असतात, आणि हा म्हणजे सुंदर दाखवलंय की तो त्यांच्या ह्याच्यात बर्फ जमलेला असतो आणि त्याला फोडून तो आत शिरतो, आत पार्टी चाललेली असते, आणि तो तिथे सगळ्यांच्या बरोबर लगेच मिसळतो, हे करतो, आणि हॅलो हाय करत, आणि ते कॉम्प्युटरचं हे चालू करून देतो. तिकडे हॅकिंग सुरू होऊन जातं, आणि तेवढ्यात कोणत्या तरी गार्डच्या लक्षात येतं की ते बाहेर कोणीतरी आलंय. झालं मग ते परत धावपळ, पकडापकडी, त्या सगळ्या याच्यामध्ये पण तो एस्केप होतो आणि पोचतो घरी. तर बायको म्हणते काय झालं तुला इतका वेळ वगैरे, असं. तर तो आपल्या नेहमी, अरे नाही आज असाच उशीर झाला वगैरे. आता इकडे ऑफिसमध्ये पण ह्यांना आता एक दुसरं काम असाइन केलेलं असतं की अजून हे पण तुम्हीच करायचं. आता याला जे असं वाटत असते मधनं मधनं शंका, तर तो आपल्या मित्राला म्हणतो की मी घरी एक कॅमेरा लावतो, तर ज्याच्या म्हणजे ते स्पेक्स गॉगल सारखे, त्याच्यातनं दिसतं कोण काय करतो, आणि नेमकं ह्याला दिसतं की आपलीच मुलगी आपल्या खोटातनं पैसे चोरते वगैरे. जोपर्यंत तो तिला म्हणतो तोपर्यंत निघून जाते. आणि तसंच त्याच्या समोर एक माणसाचा फोन येतो, आणि त्याची बायको निघून जाते खोटं सांगून की मला आज काम आहे वगैरे असं म्हणून. तो त्या दिवशी तिच्या ऑफिसमध्ये पोहोचतो, तर ऑफिसमध्ये पण कोणीतरी ती बोलत असते की सायमनचा फोन आलाय आणि त्याला तिथे तिथे भेटायला जायचं. तर तो न भेटताच तिचा पाठलाग करतो, आणि त्याला दिसतं की आपली बायको एका माणसाबरोबर बोलते, भेटते. मग तो आपल्या मित्राला म्हणतो की नाही आता हिच्यावर पण स्पाय करायचं, तिचे फोन टॅप करायचे होते. तर तो फोन टॅप करतो, तर ती कायम त्याच्या संपर्कात असते त्या सायमनच्या, पण असं ऑब्जेक्शनेबल काही बोलणं झालेलं नसतं. पण मग तो तिच्या म्हणजे मागे पाळतीवर जातो, कारण तो एकदा मग तिला बोलवतो एका सुनसान ठिकाणी वगैरे असं, आणि आपल्याला एका मिशनवर जायचंय वगैरे, आणि तिला कसं आयुष्य बोरिंग चाललेलं असतं तिचं, तर तिला असं थ्रिल वगैरे पाहिजे असतं. त्याच्यामुळे ती म्हणते ठीक आहे ठीक आहे मी तयार आहे, आणि म्हणजे तो असं पोज करतो की तो कोणीतरी असा जासूस आहे किंवा थ्रिलर मॅन आहे. आणि हा जेव्हा माहिती काढतो त्याची, तिचा नवरा, तेव्हा तो सेल्समन आहे, एक गाड्या विकतो वगैरे, असं असं त्याला कळतं. पण तो त्याच्या पार्टीवर असतो, आणि मग त्याला दिसतं की आता हा तिला भेटणार आहे, तिला घेऊन गेला, आणि तो तिच्यावर जबरदस्ती करायचा प्रयत्न करतो. ती त्याला हे करून येते, पण मग हा तिला सोडवतो आणि आणतो घरी. हे पण तिला काहीच माहिती, म्हणजे तो कुठेही तिच्या समोर पिक्चर मध्ये येत नाही. त्याची टीम ती ते सगळं काम करते. म्हणजे ह्याला मग हे लक्षात येतं की आपली बायको बच्चलन नाहीये, आणि तिचं आपल्यावर खूप प्रेम आहे, पण तिला थ्रिल हवंय. मग तो आपल्या मित्राला म्हणतो की आता आपल्याला एक मिशन करायचंच आहे,
तर आपण हिची मदत घेऊया. तिला मी बोलवतो आणि मग तो तिला एका हॉटेलमध्ये बोलवतो. म्हणजे नाव वेगळंच, आवाज वेगळा, सगळा असा रेकॉर्ड केलेला असतो. आणि तिला म्हणजे सांगण्यात येतं की तुला एक वेश्या बनून जायचंय आणि तिथे वेश्यासारखंच वागायचंय. तर ती म्हणते नाही, पण मग वेश्या म्हटल्यावर म्हणजे सेक्स वगैरे नाही नाही म्हणे, तसं काही नाही, त्याला फक्त असं बघायला आवडतं. मग हा बसून मस्त तिला हे कर ते कर, डान्स कर, कपडे काढून खूप वेगवेगळ्या गोष्टी करतो. आणि मग तिला नंतर बेडवर पण झोपायला सांगतो. जसंच बेडवर झोपायला सांगतो, तिने डोळे मिटलेले असतात, मिटायला सांगतो आणि तो जसा जवळ येतो ती त्याला हाणते चांगली लाथ मुक्याने आणि पळायचा प्रयत्न करते. तर मग शेवटी हा आवाज देतो. ती म्हणते अरे तू का इथे? मग तो सगळं सांगतो की मी ऍक्च्युली सिक्रेट एजंट आहे आणि मला असे बरेच मिशन आहेत. आता तू पण आता त्याचा एक भाग झालीस, तर तू आता आमच्याबरोबर ह्या मिशन मध्ये काम कर. मग तिला आनंद होतो. मग तिला म्हणजे अप्रूप पण वाटते, अरे आपल्या नवऱ्याला आपण इतकं हे समजत होतो आणि कसं काय म्हणजे हे झालं. मग ते लोक त्या मिशन मध्ये येतात. तर त्या याच्यामध्ये त्यांना हे लक्षात येतं, म्हणजे जेव्हा ते लपून एका ठिकाणी बघतात तर युरेनियमचा बॉम्ब तयार केलेला असतो टाइमवर लावून आणि ते अमेरिकेवर ड्रॉप करणार असतात. मग आता ते थांबायचं असतं. मग ते करण्याकरता ते लोक घुसतात. पण मग हे लोक त्याच्या बायकोला असं बंधक बनवल्यासारखं करून त्याला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतात. पण तो तिथूनही म्हणजे सगळं त्यांचं हे नष्ट करून बाहेर पडतो. पण तरी ते लोक तो बॉम्ब एका हेलिकॉप्टरमध्ये सॉरी एका विमानामध्ये चढवून आणि फ्लाय करण्यामध्ये यशस्वी होतात. आणि शिवाय ते तिच्या जेव्हा ते लोक माहिती काढतात तेव्हा त्यांना हे कळतं की यांची मुलगी पण आहे, त्यात तिला पण बंधक बनवतात आणि आपल्या बरोबर घेऊन जातात. तर जिथे हे लोक असतात लँड झालेले, तर हा मग त्यांचा परत तिथे पाठलाग करतो आणि आपल्या मुलीला पण सोडवतो जेटमधनं आणि तो बॉम्ब समुद्रात लांब कुठेतरी पडेल असं बघतो. आणि या सगळ्या थ्रिलमध्ये त्याची बायको तर काम करतच, खूप एक्साइटेडली सगळं त्याच्याबरोबर साथ देत असते, पण ती पदोपदी तिला त्याचा अप्रूप पण वाटत असते. मुलीला पण कळतं की अरे आपले वडील इतकं सगळं करतात. तर मग शेवटी म्हणजे हे सगळं जेव्हा संपतं तेव्हा मग घरात त्यांचं परत हॅप्पी फॅमिली आणि त्याला जशी पाहिजे असते तशी फॅमिली तयार होते. म्हणजे थोडक्यात की काही खोटं बोलून काही त्या खऱ्या गोष्टी पण लपवल्या जातात किंवा खऱ्या गोष्टी सांगून काही खोट्या गोष्टी पण बोलल्या जातात. पण ओव्हरऑल मूव्ही मस्त आहे, ऍक्शन पॅक्ड.